नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली, मात्र छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिक यासह जालना, बीड या जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय आणि आपण आता बघतोय नांदेडच्या वांगी शिवारात अशा पद्धतीने जे आहे ते सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेल्या चित्र पाहायला मिळतं। विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आलेत आणि विष्णुपुरी प्रकल्पातून जे आहे ते गोदावरी नदी पात्रात 2,48,610 क्युसेक्स वेगाने जे आहे ते विसर्ग सुरू आहे। त्यामुळे ही सगळी पूर परिस्थिती ओढावली। खरं तर शेतकऱ्याच्या जखमा अजूनही कोरड्या झाल्या नव्हत्या, ओल्याच होत्या। नांदेड जिल्ह्यात जे आहे ते यापूर्वी 6,48,533 हेक्टरवर शेती पिकाचे नुकसान झाले आणि ह्या जखमा ओल्या असताना पुन्हा शेतकऱ्याला जे आहे ते अशा पद्धतीने आसमानी संकटाला सामोरं जावं लागत आहे। आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आलेत, शेतकऱ्याच्या शेतात आलेत आणि कंबरभर पाण्यात येऊन त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आता शेतकऱ्याला फक्त धीर देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्याला ठोस आर्थिक मदत देण्याची सुद्धा गरज आहे। आपल्यासोबत आनंद पाटील बोंढारकर आहेत। आमदार साहेब, काय सांगाल? तुम्ही धीर दिला ही चांगली गोष्ट आहे, मात्र शेतकऱ्याला आता मदत पाहिजे। गेल्या अनेक दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि 2 दिवसापासून जरी पाऊस थांबला असेल तरी वरच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आज गोदावरीला प्रचंड असा पूर आलेला आहे। विष्णुपुरीचे 14 दरवाजे या ठिकाणी उघडलेले आहेत आणि 16 दरवाजे या ठिकाणी उघडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आसना आणि गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये हजारो हेक्टर पाण्याखाली जमीन या ठिकाणी गेलेली आहे। त्यासाठी शेतकरी हतबल झालेला आहे। शेतकऱ्याला काय करावं काय करू नये अशा परिस्थितीत शेतकरी आहे आणि यामुळे मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे। मी शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक शेतकरी पुत्र असल्यामुळे मला शेतकऱ्यांची या ठिकाणी काळजी आहे। मी जनतेचा प्रतिनिधी आहे म्हणून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरती आलो। आता आपण बघतोय कमरे इतक्या पाण्यामध्ये शेतकरी हतबल झालेला आहे। यांना धीर देण्यासाठी या शेतकऱ्यांच्या बांधावरती आलो। या शेतकऱ्यांचं 2 एकर जमीन या ठिकाणी होती, अक्षरशः 2 एकरला 2 एकर पाण्याखाली गेलेली आहे। म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये, सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि मला खात्री आहे सरकार जास्तीची मदत या ठिकाणी करेल अशी या ठिकाणी सरकारला मी विनंती करतो। मला अपेक्षा आहे सरकार या ठिकाणी करेल। साहेब, एक प्रश्न ज्या खेदानं विचारावा वाटतो, नांदेड जिल्ह्यात महायुतीचे 10 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, तरी सुद्धा शेतकऱ्यांना 3,800 रुपये एकरी मदत मिळते। बरोबर आहे। त्यावेळेसची परिस्थिती विचारात घेऊन त्या निर्णय घेतला असेल, परंतु आता परिस्थिती खूप हाताबाहेर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जाते। शेतकऱ्यांच्या जे काही पिकांचं नुकसान झालेलं आहे पहिल्यापेक्षाही दुपटीनं नुकसान आत्ता आपण बघतोय। जवळपास कमरेच्या वर पाणी त्या सोयाबीनच्या वरती आहे। शेतकऱ्यांचं कुठलंच पीक शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती सध्या झालेली आहे। मी सरकारला माझ्या वतीने मी काल मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, अजितदादा पवार यांना भेटून निवेदन पण काल दिलेलं आहे आणि आज पण मी त्यांना बोलणार आहे की शेतकरी अतिशय संकटात आहे। हजारो हेक्टर पाण्याखाली जमीन या ठिकाणी गेलेली आहे। शेतकऱ्यांना किमान आपण 8,000 रुपये हेक्टर देतोय, परंतु त्या मदतीने काही होणार नाही। एखादी योजना आपल्याला थांबवता आली तरी ते थांबवा, परंतु जास्तीची मदत किमान 25,000 रुपये हेक्टर तरी शेतकऱ्यांना आपण मदत कशी करता येईल यासाठी आपण पावलं उचलावी अशी माझी स्वतःची मागणी मी एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सरकारकडे मी मागणी करणार आहे आणि मला विश्वास आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी महायुतीचं सरकार या ठिकाणी राहिलेलं आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळातसुद्धा शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर न सोडता शेतकऱ्यांना जास्तीची मदत हे महायुतीचं सरकार या ठिकाणी करेल अशी अपेक्षा या ठिकाणी मला आहे। निश्चित आपण बघतोय हे होते शिवसेनेचे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर, ज्यांनी आज शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय। अगदी कंबरभर पाण्यात येऊन जे आहे ते शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सरकारने एखादी योजना थांबवावी, मात्र शेतकऱ्याला भरघोस अशी मदत करावी अशी मागणीसुद्धा ते सरकारकडे करणार आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, वांगी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।